जय श्रीराम मित्रांनो, आज मी खूप खुश आहे. का तर आपण निघालेलो आहे साताऱ्यामध्ये चाललो आहे. तर खुश काय त्यात तर सांगतो पुढे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सनातन संस्थेच्या वतीने साताऱ्यामध्ये आयोजित असलेल्या गुरुपौर्णिमा विशेष सोहळ्यामध्ये मला आमंत्रित केले होते आणि आमंत्रित विशेष अतिथी म्हणून केले होते. तर याच्या मागचं कारण काय आहे तर श्रीराम दूत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही अहोरात्र काम करत असतो. मग त्यामध्ये आमची गोसेवा असो, विविध मंदिरांचे सामाजिक आणि सामूहिक आरतीचे आयोजन असो किंवा समाजातील गरजू व्यक्तींना समाजकार्य, धर्म आणि समाजसेवेचा हा वारसा आम्ही सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. आणि या आमच्या कार्याला पाहून सनातन संस्थेने आम्हाला विशेष आमंत्रण दिले होते. आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि आतमध्ये एंट्री करताच पुस्तकाचे प्रदर्शन लावले होते. ते पुस्तकं पाहिली, जे आवडली ते घेतली आणि निघालो पुढे आतमध्ये. तर आतमध्ये फलकं लावली होती आणि त्या ठिकाणी फलकावरती माहिती दिली आहे, जसे की सनातन धर्मावरती जे होणारे आघात आहेत ते कसे रोखावे किंवा त्याच्यावरती प्रत्युत्तर कसे द्यावे आणि प्राथमिक उपचार दिलेली माहिती आणि संध्याकाळी दिवा लावण्याची प्रथा, गुरु शिष्याची परंपरा, या सर्व अशा बरेच माहिती आहेत. आणि हे ऐकून आम्ही निघालो आतमध्ये कार्यक्रमासाठी. तर चला पाहूया हा कार्यक्रम. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुर्देवो महेश्वरा. संकट काळात भगवंत केवळ भक्ताचेच रक्षण करतो हे लक्षात ठेवून कठोर साधना करा. त्यासाठी सनातन संस्था त्याची निर्मिती केली आहे. त्याग आणि आत प्रीती, मानसिक तणाव नियंत्रणवर तसेच विद्यार्थ्यांवर. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पत्रकीर्ती श्री नवनाथ पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा आता आपण सत्कार घेणार आहोत. मी श्री नवनाथ पवार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. हे हिंदू धर्मावरील कोणत्याही आघातांसाठी मध्यरात्री हिंदूंसाठी काम घेतात. सर्व कार्यकर्त्यांना नियमितपणे नामजप करायला सांगणे, नियमित फिरत्या गायींना चारा देणे, त्याचबरोबर दर सोमवारी अनेक महादेव मंदिरांमध्ये महाआरतीचे नियोजन करणे. गुरुपौर्णिमा दरवर्षी आपण साजरी करत असतो आणि ती गुरुपौर्णिमा आपले महर्षी व्यास ऋषी जे आहेत त्यांच्या जन्मदिवशी ही पौर्णिमा आपण साजरा करत आहोत. धर्माचं आणि राष्ट्राचं संरक्षण का केलं पाहिजे किंवा त्याची गरज काय याच्याविषयी आज माझं मार्गदर्शन या ठिकाणी मी करत आहे. सरदारची भूमी म्हणून ज्या महाराष्ट्राला आज आपण संपूर्ण जगामध्ये ओळखले. आपल्या मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे? आपल्या मनुष्य जन्माचं ध्येय ईश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती आहे आणि ते केवळ गुरुकृपेनेच आपल्याला मिळू शकतं. आणि गुरुकृपेसाठी आपण काय करायला हवं हे आज आपल्याला समजून घ्यायचं. तर बघा, गुरुकृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्यामध्ये शिष्याला अभिप्रेत असलेले आवश्यक गुण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. तर या कार्यक्रमानंतर नाट्य प्रदर्शन चालू झाले. महाराजांचं स्वराज्य हे आदर्श मानलं जात होतं. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा सौरता करण्याचे आदेश महाराजांनी एका क्षणात दिले होते आणि हा न्याय केला तेव्हा ते केवळ आणि केवळ 16 वर्षाचे होते. सरकार हा राज्याला पाहिजे. बलात्कार सामोरा साहेब झालेला आहे. केवळ बलात्कारचा गुन्हा नाही तर ह्या परिस्थिती अधिक गंभीर आहे. वाईट स्त्रीवर त्याची नजर पडायला नको म्हणून दोन पुढे सरकार दोन पुढे कायमची पट्टी बांधावी. सरकार याला पुण्यातच ठेवा, दिवस रात्र उपास ठेवा. याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी त्याची अन्नाची.
ह्याचवेळी गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यात ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर घुमता आले पाहिजे. आणि हो, हे कराटेचं नाट्य प्रदर्शन फक्त या ठिकाणीच नाही तर स्थानिक पातळीवरती पण सुरू आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि आमचे कार्य तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.